रणवीर जागीरदारने पटापट अंघोळ उरकले. त्याने स्काय ब्लू कलरची टी शर्ट आणि त्यावर ब्राऊन जॅकेट घातले. आपले केस व्यवस्थित सेट करून छान सुगंधी परफ्यूम स्प्रे केला आणि तो पूर्णपणे रेडी झाला. रणवीर, तू तिथे चालला आहेस ते तिच्यासोबत बिझनेस कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलायला, तिला प्रपोज करायला नाही? रणवीरच्या मनात विचार आला. पण मग काय झाले? माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानेही हेच केले असते. मी छान तयार व्हायचे नाही का? मी नॉर्मली कुठेही जाताना असंच परफेक्ट रेडी होतो आणि त्या मुलीला मी प्रपोज कशाला करू? छे, तो स्वतःशीच पुटपुटला. रणवीर तयार होऊन खाली आला तेव्हा घरातील सगळेजण डायनिंग टेबल जवळ जमले होते. आई लता, मोठी काकू पुष्पा आणि घरातील इतर मंडळी तिथे हजर होते. त्याची बहीण साहित्या तिच्या बारीक नजरेने रणवीरकडे संशयाने पाहायला लागले, पण रणवीरने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो नाश्ता करण्यासाठी टेबलपाशी जाऊन बसला. अरे वा आई, आपले साहेब एकदम भारी रेडी होऊन कुठेतरी निघालेले दिसतात. साहित्य हळूच डोसा मोडत तिची आई लताकडे बघून म्हणाले. हो ग, मी बाहेर चाललो आहे. आईला काय विचारतेस? जे काही विचारायचं आहे ते थेट मलाच विचार. मी माझ्या एका फ्रेंडला भेटायला जातोय, रणवीरने जरा स्टाईलमध्ये सांगितले आणि तो नाश्ता करू लागला. पण साहित्य एवढ्यावरच शांत बसेल तर ती कसली? चौकशी करण्यात आणि डिटेक्टिव्हगिरी करण्यात ती एकदम पटाईत होती. ओ, गर्लफ्रेंड की बॉयफ्रेंड? साहित्याने तोंड वेडेवाकडे करत विचारले. नाही, दोघेही नाही. ती तर फक्त फ्रेंड आहे असे म्हणून मोठ्या काकूंचं मुलगा म्हणजेच रणवीरचा भाऊ प्रणितने लगेच तोंडावर हात ठेवला आणि तो हसायला लागला. हे ऐकून साहित्याचे तोंड एकदम पाहण्यासारखे झाले. हे बघ, तुला कशाला पाहिजे ते सगळे? तो कुणाला तरी भेटायला जाऊ दे. तू गुपचूप नाश्ता कर. लताने तिला जरा दाटावले. तिने तोंड मुरडले आणि डोशाचा उरलेला मोठा तुकडा एकाच वेळी तोंडात कोंडला. बाप रे बाप रे, बकासूर आहे ही. हिचे पोट भरता भरता नशीब संपून जाईल असे म्हणत ती तिथून निघून गेली. पुरी पण केली आहे वाढू का रणवीर? आईने एकदम लाडात विचारले. नको, रणवीरने अगदी शांतपणे सांगितले. चटणी आवडली नसेल तर सांग, बटाट्याची भाजी पण केली आहे, आई म्हणाली. रणवीरने नको म्हणून मान हलवले. आज घरातले सगळेजण इतके लाड का करत आहेत कुणास ठाऊक? बाय द वे, नक्की कुणाला भेटायला चालला आहेस रणवीर? आईने एकदम हळूच, अगदी लोण्यातून केस काढावं तसे विचारले. बाप रे, ह्या घरात एकापेक्षा एक भारी लोक आहेत. मी जणू काही माझ्या लव्हरला भेटायला चाललो आहे असंच सगळा स्क्रीन क्रिएट केला आहे यांनी. कधी शानपणा येणार आहे ह्या लोकांना? रणवीरने मनातल्या मनात विचार केला. हो, ती माझी गर्लफ्रेंड आहे आणि आम्ही शॉपिंगला जातोय. आधी शॉपिंग करू, मग थिएटरमध्ये जाऊन मूवी बघू. त्यानंतर मस्तपैकी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये लंच करू आणि सरळ मंदिरात जाऊन तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिला घरी घेऊन येतो. तुम्ही फक्त आरतीचे ताट आणि अक्षता रेडी ठेवून माझे स्वागत करायला तयार राहा, रणवीरने एकदम नाटकीय स्टाईलमध्ये सांगितले. हे ऐकून त्याचा भाऊ प्रणित जोरात हसायला लागला आणि आईचा चेहरा मात्र एकदम कडक झाला. फर्स्ट नाईट पण तिथेच कुठेतरी उरकून येशील की आम्ही इथे रूम रेडी करून ठेवू? साहित्याने मध्येच तोंड घालत टोमणा मारला. ह्या लहान मुलीला कधी काण्याशिवाय काही सुचणार आहे की नाही? रणवीरने तिच्याकडे एकदम रागाने पाहिले. ती मात्र लगेच खाली मान घालून नाश्ता करू लागली. जर मी जास्त वेळ इथे बसलो तर माझे डोके नक्कीच खराब होईल. या घराच्या मास्टरपीस लोकांच्या मध्ये मला का जन्माला घातले देव जाणे. रणवीरने मनातल्या मनात विचार केला. रणवीर, तू तसाही शॉपिंगला चालला आहेस तर माझ्यासाठी पण एखादी चांगली फेस क्रीम आणि पावडर घेऊन ये ना, काकू मध्येच बोलले. बापरे, या घरातले सगळेजण फक्त माझी खेचायची संधी शोधत असतात. अरे काकू, कशाला उगीच पांढरे पिल्लू बनून फिरायचे आहे तुम्हाला? रणवीरनेच तिची मस्करी केली. हे ऐकून काकूचा चेहरा एकदम उतरला.
रणवीरने पटापट आपला नाश्ता संपवला आणि तो तिथून उठला. त्याने घड्याळात वेळ पाहिली. बापरे, खूप लेट झाला आहे. ती अँटिक पीस मुलगी तिथे येऊन माझी वाट बघत बसली असेल की काय, कोणास ठाऊक. रणवीरने सांगितलेला कॅफे शॉपमध्ये वैनिधी आधीच येऊन पोचली होती आणि वैनिधी त्याची वाट पाहू लागली होती. तो अजून आलेला नाही. अर्धा तास झाला तरी पत्ता नाही. या माणसाने सकाळी सकाळी माझी झोप मोड करून फोन केला आणि लवकर ये म्हणून सांगितले. येऊ दे त्याला, आज मी त्याची चांगलीच शाळा घेते. वैनिधीच्या मनात विचार आला. वैनिधीच्या शेजारच्या टेबलावर बसलेले 2 टपोरी मुले तिच्याकडे सारखे म्हणजे एकसारखे बघत होते. वैनिधीने लगेच आपला दुपट्टा नीट करून घेतला. दिसायला तर ते एकदम गुंड वाटत होते. देवाने ह्या रणवीरला इथेच का बोलायला सांगितले, कोणास ठाऊक. तिथून निघून जावे असे वैनिधीला वाटू लागले. तेवढ्यात त्यातला एक वाईट नजरेचा मुलगा तिच्याकडे बघत ओठांवरून जीभ फिरवत उठून उभा राहिला. हे पाहून वैनिधीला खूप भीती वाटू लागली. निधी, त्या रणवीर समोर फक्त तुझा रुबाब असतो ना? आता दाखव तुझा इंगा. वैनिधीच्या मनात विचार आला. हो हो, इंगा दाखवायला काय हरकत आहे, पण माझ्यासारख्या 4 लोकांना गोळा केले तरी हे दोघे पैलवानसारखे दिसणारे गुंड कमी पडणार नाहीत. मी त्यांचा सामना कशी करू शकणार देवा? मी इथून पळून जाऊ का? वैनिधीच्या मनात विचार आला. बघता बघता तो गुंड तिच्या जवळ येऊ लागला. निधी, आता इथून सटक. वैनिधीच्या मनात विचार आला. वैनिधीने लगेच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण समोरून कोणीतरी आडवे आले. ती थेट त्याच्या अंगावर जाऊन आदळली. त्याचवेळी एक छान सुगंधी परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकात दरवळला. अरे वा, हा बिचारा गुंड नाही तर तो मॉडर्न दुर्योधन आहे. त्याच्या परफ्यूमच्या वासावरूनच ओळखले ती त्याला. तो गुंड माझ्या मागेच असणार असं विचार करून वैनिधीने थेट समोर उभ्या असलेल्या रणवीरला घट्ट मिठी मारली. हे काय चालले आहे? तू वेडी झालीस का? रणवीरने विचारले. माझ्या मागे एक टेबल आहे ना, तिथे ते 2 जण बसले आहेत. ते खूप वेळापासून एखाद्या जंगली प्राण्यासारखे माझ्याकडे वाईट नजरेने पाहत आहेत. वैनिधीने रणवीरला अधिकच घट्ट मिठी मारत सांगितले. कुठे आहेत ते? रणवीरने विचारले. तुला डोळे नाहीत का? तिथेच तर बसले आहेत, जरा नीट बघ ना, वैनिधी म्हणाली. डोळे उघडून बघ. तुझ्या डोक्यातील लूज झालेल्या स्क्रूला आता चांगल्याच टाईट करायला पाहिजे. डोळे उघडून नीट बघ, तिथे कोणीच नाही, रणवीरने जरा रागातच सांगितले. या विचित्र माणसापेक्षा ते 2 जंगली गुंड कितीतरी पटीने बरे होते, वैनिधी मनात म्हणाली. वैनिधी रणवीरपासून जरा दूर झाले आणि तिने मागे वळून पाहिले. अरेच्या, ते तर मगाशी इथेच बसले होते. आता कुठे गेले? ते पळून गेले की काय? कोणीतरी माझ्या पाठला करत असल्यासारखे मला सारखे वाटते आहे. नक्की काय चालले आहे हे मला समजतच नाहीये, वैनिधी स्वतःचेच म्हणाले. हॅलो मॅडम, आता तरी जरा शांतपणे बसाल का? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे, रणवीर म्हणाला. असे काय महत्त्वाचे बोलायचे असेल ह्याला? असं विचार करत वैनिधी रणवीरच्या समोरच्या चेअरवर जाऊन बसली आणि म्हणाली. ठीक आहे, बोल, काय मॅटर आहे? रणवीरने बोलायला सुरुवात करण्यापूर्वी ग्लासवर पाणी पिऊन संपवले. हो, हा इतकं नर्वस का वाटतोय? आणि आज हा इतकं क्यूट रेडी होऊन आला आहे. मला प्रपोज तर करणार नाही ना हा? काय फालतू विचार करतोय मी पण, वैनिधी स्वतःशीच म्हणाले. ओके बोल, काय ऑर्डर करायची आहे तुला? रणवीरने विचारले. 1 प्लेट चिकन बिर्याणी, वैनिधी म्हणाले. हे ऐकून रणवीरने आपले मोठमोठे डोळे करून तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. कॅफे शॉपमध्ये येऊन काय ऑर्डर करायचे असे विचारल्यावर कोणी बिर्याणी मागवते का? बघ, मला ह्या सगळ्यासाठी अजिबात टाईम नाहीये. जे काही बोलायचे आहे ते पटकन बोल, असे म्हणत निधीने आपले हात बांधले. हा किती छान रेडी होऊन आला आहे. माझ्या नजरा त्याच्यावरून हटतच नाहीये, वैनिधी मनात म्हणाले. आता तरी कबूल कर की तो खूप हँडसम दिसतोय.
वहिनीचे मन म्हणाले, नो वे. तो कितीही हँडसम असला तरी माझ्यासाठी तो एक नंबरचा कडूस माणूस आहे. बघ निधी, मी जे सांगणार आहे ते ऐकून तू उगाच ओव्हर रिॲक्ट करू नकोस. तुला जर माझी गोष्ट आवडली नाही तर एका शब्दात नकार देऊन टाक. मी तुझ्यावर कोणतेही शक्ती करणार नाही. पण प्लीज उगाच ड्रामा करून मोठा सीन क्रिएट करू नकोस. रणवीरने आधीच स्पष्ट केले. हो, हा मुख्य विषयावर येण्याआधीच एवढी मोठी प्रस्तावना का करतोय? नो डाऊट हा मला डेटिंगसाठी विचारायलाच आला आहे. इतक्या लवकर हा माझ्या प्रेमात पडला की काय? आणि शेवटी मी पण काही कमी सुंदर नाहीये. माझ्या प्रेमात पडणे नॉर्मलच आहे, वैनिधी म्हणत म्हणाले. अरे देवा, निधी, तू त्याच्यासमोर हे असे तोंड उघडून बोलू नकोस, नाहीतर तो ह्याच्या टेबलवर डोके आपटून जीव देईल, वैनिधी स्वतःचेच म्हणाले. बापरे, तुझी प्रस्तावनाच एवढी मोठी आहे तर पुढे खरी स्टोरी किती मोठी असणार आहे कोण जाणे, वैनिधी आपले केस पाठीमागे सरकवत म्हणाले. मला हेच नको होते. मी काय सांगतोय ते जरा सिरियस होऊन ऐक, रणवीर म्हणाला. बाप रे, हा तर डोके खातोय पूर्ण, वैनिधी म्हणत म्हणाली. ठीक आहे, काय आहे ते बोल, वैनिधीने जरा गंभीरपणे विचारले. रणवीरने पुन्हा एकदा आपला घसा काकरून साफ केला आणि म्हणाला, बघ निधी, मी एक मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे आणि त्यासाठी मला तुझ्या हेल्पची गरज आहे. मॅटर असा आहे की जर माझ्या वयाचा 28व्या वर्षाचं आत लग्न झाले नाही तर आपली सगळी प्रॉपर्टी एका आश्रमाच्या नावावर होऊन जाईल, असे माझ्या वडिलांनी त्यांच्या विलमध्ये लिहून ठेवले आहे. आता आपल्याला ती प्रॉपर्टी वाचवायची असेल तर मला लग्न करावेच लागेल. पण प्रॉब्लेम हा आहे की मला लग्न, बायको, मुले ह्या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. म्हणूनच मी एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचे ठरवले आहे. जोपर्यंत प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत तिने माझी बायको बनायचे नाटक करायचे. मी हे काही फुकट करून घेणार नाही. ती मागेल तेवढे पैसे मी तिला द्यायला तयार आहे. आणि मग रणवीरचे बोलणे अर्धावरच थांबले. ती वर तोंड उघडून फक्त त्याचेच बोलणे ऐकत राहिले होते. बाप रे, हा माणूस तर एकदम खतरनाक निघाला. भयंकर डोकेबाज आहे हा. त्याला थेट कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचे आहे. बिचारी जी कोणी ह्याच्या जागी याची बायको होईल त्या गरीब मुलीचे नशीबच फुटले म्हणावे लागेल, वैनिधी स्वतःचेच म्हणाले. आणि मग काय, वैनिधीने उत्सुकतेने विचारले. मी तुला आधीच सांगून ठेवतोय, तू उगाच वरडायचे नाहीस. फक्त हो किंवा नाही एवढेच उत्तर द्यायचे. तर गोष्ट अशी आहे की माझी बायको बनीनी ॲक्टिंग करण्यासाठी मी ज्या मुलीला सिलेक्ट केले आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहेस, रणवीर म्हणाला. वैनिधीचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. तिचे डोळे एकदम मोठे झाले आणि तिचे डोके गरगरायला लागले. मी जे ऐकले ते खरे आहे का? काय चालले आहे हे, वैनिधी म्हणत म्हणाले. हे बघ, मी तुला आधीच सांगितले आहे की तुला फक्त हो किंवा नाही एवढेच बोलायचे आहे. पब्लिक प्लेसमध्ये उगाच जोरात ओरडून गोंधळ घालू नकोस. मी काही हे फुकट करायला सांगत नाहीये. तू मागशील तेवढे पैसे द्यायला मी रेडी आहे. जरा विचार कर, रणवीरने एका दमात सगळे सांगून टाकले. वैनिधीने आपले उघडे राहिलेले तोंड लगेच बंद केले. ती तिच्या एक्सायटेड मोडमधून एकदम नॉर्मल मोडमध्ये आली. बिचारा मुलगा मी गोंधळ घालून त्याची इमेज खराब करेन की काय अशी त्याला भीती वाटत असावी. आता मी नक्की काय करू? हा अचानक येऊन मला माझी रेडीमेड बायको हो असे सांगत आहे. निधी, जरा शांतपणे विचार कर. जर तू ह्या गोष्टीला हो म्हणालीस तर तुझ्या पप्पांसोबत लावलेले चॅलेंज सुद्धा तू जिंकू शकतेस. तसेच ह्याच्यासोबत राहून ती डॉक्युमेंट्स नक्की कुठे आहेत हे सुद्धा शोधून काढता येईल. पण अरे देवा, हा काही साध्या सरळ मॅटर नाही आहे. जर माझ्या पप्पांना हे सगळे समजले तर ते माझे काही खरे ठेवणार नाही, वैनिधी मनात विचार करू लागली. तेवढ्यात रणवीर म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा. मी ज्या
कारणासाठी घर सोडून आले होते ते अजून पूर्ण झालेले नाही. इकडे मला 2 लाख रुपये कमवता आले नाहीत आणि दुसरीकडे काही कामही शोधता आले नाही. याचं तावडीत सापडून मी उगीच त्रास करून घेते का? पण जर मी ह्या गोष्टीला हो म्हटले तर माझे दोन्ही प्रॉब्लेम्स एकाच वेळी सॉल्व्ह होतील. सोबतच हा मला जो त्रास देतोय त्याचा चांगलाच बदला घेता येईल. म्हणजे मी व्याजासकट हिशोब चुकता करेन. ओके, वहिनीने एकदम शांतपणे सांगितले. आता चकित होण्याची वेळ रणवीरची होती. त्याने खात्री करण्यासाठी आपले कान जवळ नेले आणि विचारले, काय म्हणालीस? मी हो म्हणाले, वहिनीने जरा जोर देऊन सांगितले. ही मुलगी कोणतेही घासाघीस न करता एवढ्या सहजपणे कशी काय तयार झाली? तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेडेवाकडे विचार चालले असणार. रणवीर स्वतःशीच म्हणाला. हे बघ, तू मनात काही भलते सलते प्लॅन्स करू नकोस. मी प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेणार आहे. त्यावर तुला सही करावी लागेल. त्या पेपरमध्ये सगळे डिटेल्स लिहिलेले असतील आणि तुला अगदी तसेच वागावे लागेल. थोडे जरी इकडे तिकडे झाले तरी त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. रणवीरने डोळे मोठे करून तिला स्पष्ट शब्दात वॉर्निंग दिली. हॅलो सर, हे डायलॉग्स तर खरं तर मी म्हणायला हवेत. एक मुलगी म्हणून वयात आलेल्या एका मुलासोबत एकाच घरात आणि एकाच रूममध्ये राहणे किती अवघड आहे हे तुला माहिती आहे का? माझ्या सुरक्षेची काय गॅरंटी आहे? काय कमी जास्त झाले तर माझे लाईफ खराब होईल. त्यामुळे मी पण आधीच सांगून ठेवते की तू तुझ्या मनात कोणतेही वाईट विचार आणू नकोस, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. असे म्हणत वहिनीने त्याचाच बाण त्याच्यावर उलटवला. हुशार आहेस निधी. रणवीरने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. अरे देवा, तू मला लवकर इथून घेऊन जा. ही स्वतःच्या सुरक्षेचं गप्पा मारते, पण मला तर हिच्यापासून स्वतःची सुरक्षा कशी करायची याचीच जास्त चिंता लागली आहे, रणवीर म्हणाला. हे ऐकून वहिनीला एकदम राग आला. हे काय बोलतोयस तू? मी तसली मुलगी अजिबात नाहीये, वहिनी रागाने म्हणाले. आणि मी पण तसला मुलगा नाहीये. समोरून अचानक एका कॉमेडी आवाजात संवाद आला. हो तर बघूया पुढे काय होते ते. कोण कशा स्वभावाचे आहे ते नंतर कळेलच. पण लक्षात ठेव, हा कॉन्ट्रॅक्टचा मॅटर फक्त आपल्या दोघांमध्येच राहिला पाहिजे. ज्ञानेच्या मुलीचे लग्न झाल्यानंतर काय करायचे ते मी तुला नंतर सांगेन. तोपर्यंत तू माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे एक नॉर्मल एम्प्लॉई आहेस, एवढेच डोक्यात ठेव, रणवीरने वहिनीला स्पष्ट शब्दात सांगितले. हो, तोपर्यंत तू मस्त शांतपणे झोपून घे. एकदा का मी तुझ्या घरात आले ना की तुझी सगळी शांतता कशी खराब करायची हेच माझे मुख्य काम असणार आहे, वहिनी मनात म्हणाली. बापरे, ही मुलगी एवढ्या सहजपणे कशी काय तयार झाली? मला तर अजूनही विश्वासच बसत नाहीये. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेडेवाकडे प्लॅन चालले असणार, हे मात्र 100% खरे आहे. मला पाहिल्यावर जी नेहमी आगीसारखी भडकते ती अचानक माझी बायको व्हायला तयार झाली, यावर कसं काय भरोसा ठेवायचा? माझी सगळी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी हिने हा सगळं सापळा तर रचला नसेल ना? काहीही असो, हिने नक्कीच काहीतरी मोठी खिचडी शिजवली आहे. पण हिला काय वाटते? मी काय कोणी मूर्ख दिसतोय का हिच्या डोळ्यांना? मी एवढ्या सहजपणे हिच्या जाळ्यात अडकणारा माणूस नाही. कॉन्ट्रॅक्टमध्ये असं काही कडक कंडिशन टाकेन ना की या लेडी डॉनची सगळी हवाच निघून जाईल, रणवीर स्वतःशीच म्हणाला. ठीक आहे, मीच काहीतरी ऑर्डर करते, असे म्हणत वहिनीने हातामध्ये मेनू कार्ड घेतले. हा, हिला जणू काही मी ते माझ्या पैशांनी ट्रीट द्यायलाच बोलवले आहे. मगाशी तर काय मोठे मोठे डायलॉग्स मारत होते आणि आता मात्र माझ्या खिशाला कात्री लावायची संधी शोधते. एक नंबरची लबाड मुलगी आहे ही. कर आजचा दिवस काय ते मजा करून घे. तुझ्याकडून व्याजासकट सगळे पैसे वसूल नाही केले तर नावाचा रणवीर जागीरदार नाही, रणवीर स्वतःशीच म्हणाला. एक्सक्यूज मी, 1 कॅपिचिनो प्लीज.
वहिनीने मोठ्या आवाजात वेटरला सांगून ऑर्डर दिली. हिचे हे नखरे आणि शोआप तर काही कमी नाही आहेत. हिच्या घरात आई वडील बहीण असे कोणी आहेत की नाही कोणास ठाऊक. ही नेहमी सगळ्यांना टोपी लावून असेच फिरत असते का काय? त्यातल्या त्यात या कॉन्ट्रॅक्टला पण एवढ्या सहजपणे हो म्हणाली. हिच्या घरात हिला कोणी विचारायला माणूसच नाही आहे का काय? मला हिच्यावर का कुणास ठाऊक सारखा डाऊट येतोय. हिच्यावर आता बारीक लक्षच ठेवावे लागेल. पण एक सांग, तू माझी बायको बनून नाटक करायला तयार झालीस तर तुझ्या घरातले लोक तुला ह्याबद्दल काहीच विचारणार नाहीत का? रणवीरने विचारले. मला विचारायला येते आहेच कोण? मी तर एक अनाथ मुलगी आहे, असे म्हणत वहिनीने आपले तोंड मोबाईलमध्ये लपवले. हे ऐकून रणवीरला थोडे वाईट वाटले. पण मग वाटले की ही मुलगी काय एवढी साधीभोळी आहे का की जिच्याबद्दल बिचारी म्हणून सहानुभूती दाखवावी. ही तर बोट दाखवले की हात गिळणाऱ्यातली आहे, रणवीर स्वतःचेच म्हणाला. तरीही जरा चांगले वागायला शिकून लाईफमध्ये काहीतरी स्वतःचा चांगला मार्ग शोधायला हवा ना. किती दिवस अशी दुसऱ्यांना टोपी लावून जगणार आहेस तू? रणवीर म्हणाला. हे ऐकून वहिनी डोळे मोठे करून त्याच्याकडे रागाने पाहायला लागले. तुला काय मी गरपोड्या करून लोकांचे पैसे चोरून खाणारी वाटते का? वहिनी संतापाने म्हणाले. रागामुळे तिच्या नाकाची शेंडी एकदम लाल झाली होती. तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहून रणवीरला हसूच आले. राग आल्यावरही ही मुलगी खूप क्यूट दिसते, रणवीर मनात म्हणाला. असे काय सारखे माझ्या चेहऱ्याकडे बघताय? माझ्या चेहऱ्यावर काय माकड उड्या मारत आहे का? असे म्हणत वहिनीने आपले सुंदर डोळे अजूनच मोठे केले. चेहऱ्यावर माकड उड्या मारत नाहीये तर एक माकड थेट माझ्या समोरच बसले आहे, रणवीर मनात म्हणाला. घे, तुझी कॉपी आली, आता गपचूप ती पी आणि तुझे तोंड बंद ठेव, असे म्हणत रणवीरने लगेच मॅटर बदलला. नाहीतर ही पब्लिक प्लेस आहे हे न बघता जोरात वरडून माझी पूर्ण इज्जत काढेल. रणवीर स्वतःचे विचार करू लागला. वहिनीने रणवीरकडे पुन्हा एकदा रागाने पाहिले आणि कॉफीचा कप हातात घेतला. कॉफीवर छान हार्ट शेप डिझाईन बनवले होते. ह्या साध्या चेहऱ्याच्या मुलीला कॉफीचे नखरे तरी काय समजणार? ती आता काय करणार याकडेच रणवीरचे लक्ष होते. वहिनीने चमच्याने ती डिझाईन पूर्ण मिक्स केली आणि कॉफी प्यायला सुरुवात केली. या वेड्या मुलीला कॉफी तशीच प्यायची असते हेही माहीत नसावे बहुधा. अशा मोठ्या कॅफे शॉपमध्ये येण्याच्या लायकीची नाहीये ही. रोड साईडला पाणीपुरी खाणेच हिच्यासाठी बेस्ट आहे. वहिनीची कॉफी पिऊन संपेपर्यंत रणवीर आपले हात बांधून फक्त तिच्याकडेच पाहत बसला होता. तिच्या त्या गोल गोल डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळीच जादू होती जी त्याला स्वतःकडे वळत होती. रणवीर, तू नक्कीच काहीतरी मोठी चूक करतोयस, त्याचे मनाने त्याला सावध केले. त्याने लगेच आपले डोके झटकले आणि तो जागेवरून उभा राहिला. ठीक आहे, आता तू बिल पे कर आणि निघ, मला जरा महत्त्वाचे काम आहे, असे म्हणत रणवीरने घड्याळात वेळ पाहिली. हे ऐकून वहिनीचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. काय? मी बिल पे करू? आणि ते पण का? मला इथे बोलावणारा तूच होतास ना, आणि आता मला बिल भरायला सांगतोयस? वहिनी जरा चिडून म्हणाले. हॅलो मॅडम, इथे यायला मी सांगितले होते हे मान्य आहे, पण कॉपी ऑर्डर करायला मी सांगितले होते का? आणि इतके काय मोठे बिल आहे? एका कॉपीचे पैसे देणे इतकेही बजेट नाही आहे का तुझे? एखाद्या भिकारी सुद्धा चहाच्या टपरीवर चहा पिऊन स्वतःचे पैसे स्वतः देतो. तू काय त्या भिकारीपेक्षाही गरीब आहेस का? रणवीरने तिला टोमणा मारत सुनावले. वहिनीने आपले दात ओटकात रागाने सांगितले. हे बघ, उगीच मला जास्त राग आणू नकोस. ठीक आहे, मीच बिल भरते, तू इथून चालतं हो, वहिनी म्हणाली. तिचा तो चिडलेला चेहरा पाहून रणवीर मनातल्या मनात हसला. इथून पुढे या मुलीला सरळ मार्गावर आणण्यासाठी हीच पद्धत वापरावी लागेल, असं विचार करत रणवीरने तिच्याकडे एक शेवटचा कडक लुक दिला आणि तो तिथून निघून गेला. तो स्वतःला काय समजतो? माझी तुलना थेट एका भिकाऱ्यासोबत करतोय हा रावणासूर.
माझ्या पप्पांना जर मी फक्त एकदा सांगितले ना, तर ते माझ्यासाठी अख्खे कॅफे शॉप विकत घेऊन टाकतील. असे असताना ह्याच्यात किती माझा आहे? जो माझा असा अपमान करतोय? जाऊ दे. तू जितकी हवा करायची आहे तितकी करून घे. एकदा का मी तुझी बायको बनून तुझ्या घरात आले ना, की तुझ्या ह्या गर्वाने फुगलेल्या पंखांना कसे चाटायचे हे मी तुला दाखवून देते. पण निधी, थोडे स्वतःला बदल. तू त्याची करीकुरी बायको म्हणून नाही, तर एका कॉन्ट्रॅक्टवर भाड्याची बायको म्हणून चालली आहेस. तिच्या मनाने विचारले. हो, तेच तर. मी काय त्याची खरी बायको व्हायला वेडी झाले आहे का? पण एक प्रकारे चांगलेच झाले. त्याला लग्न आणि संसाराच्या गोष्टीमध्ये अजिबात रस नाही आहे. देवाचे आभार मानले पाहिजेत की ह्यामुळे एका चांगल्या मुलीचे लाईफ खराब होण्यापासून वाचले. ह्या नेहमी तोंड कडू करून फिरणाऱ्या खडूस माणसासोबत पूर्ण लाईफ काढायची वेळ कुणावरही येऊ नये, वहिनी स्वतःशीच म्हणाले. पण अरे देवा, मी त्याच्या ह्या कॉन्ट्रॅक्टला तर हो म्हटले, पण आता त्या विकीचे काय होणार? मला वाटले होते की विकी माझ्यासाठी परफेक्ट मॅच आहे. मी त्याला खूप लवकर सांगून टाकेन. पण आता हे नवीनच टेन्शन डोक्याला येऊन बसले आहे. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला हो म्हणून मी काही मोठी चूक तर केली नाही ना? वहिनी मनात म्हणाली. निधी, खरेच तुझ्या त्या विकीवर प्रेम झाले आहे का? पुन्हा तिच्या स्वतःच्या मनाने तिला विचारले. का जेव्हा जेव्हा माझ्या मनात हा प्रश्न येतो तेव्हा माझे हृदय एकदम गोंधळून जाते. त्याच्यावर माझे जे काही आहे ते प्रेम नाही तर दुसरे काय असणार? नाही, ह्यात कसले कन्फ्यूज आहे. मी त्याच्यावर प्रेम करत आहे, बस एवढेच, वहिनी मनात म्हणाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा लग्नाच्या तयारीची कामे सुरू झाली. त्यांच्याकडे जास्त वेळ नव्हता. आता फक्त लग्न मांडवाचे काम पूर्ण करायचे बाकी होते. आता जे काही करायचे होते ते मांडवाचेच काम होते. ही आयडिया देऊन मी स्वतःच मोठी चूक करून बसले आहे. हा खडूस माणूस सगळे कामे माझ्याकडूनच करून घेतोय आणि मला पूर्णपणे थकवून टाकत आहे, वहिनी स्वतःचेच म्हणाले. हे, तिथे अशी काय उभी राहिली आहेस? तिथे वुडन चेअर्स अरेंज करत आहेत ना, जा आणि त्यांना हेल्प कर, रणवीरने जोरात ओरडून सांगितले. तू त्याच्या डोळ्यांना माझ्याशिवाय दुसरे कोणती व्यक्ती दिसतच नाही का काय? त्याला मनातल्या मना शिव्या घालत वहिनी काम करण्यासाठी निघाले. इकडे तिकडे पळवून कामे करून घेण्यासाठी फक्त मलाच पाठवतो, पण स्वतः मात्र फक्त प्लॅनिंग करण्याचे काम करतो. कुठेही काही गडबड होणार नाही याची तो नीट काळजी घेत होता. आयडिया माझी असली तरी तो ती खूप परफेक्टली एक्झिक्यूट करत आहे. शेवटी तो इतक्या वर्षापासून हेच काम करत आला आहे ना, वहिनी स्वतःचीच म्हणाली. काम करून खूप थकल्यामुळे वहिनी एका कोपऱ्यात जाऊन बसली. तेवढ्यात तिच्यासमोर कोणीतरी वॉटर बॉटल धरली. तिने डोके वर करून पाहिले तर समोर रणवीर उभा होता. काय मॅडम, इतक्या लवकर थकलात का? फॉरेस्ट थीम वेडिंग आहे ना ही? आता समजले ना तुमचं हे वेडिंग ड्रीम किती कठीण आहे ते, रणवीर म्हणाला. वहिनीने रणवीरला कोणतेही उत्तर न देता त्याच्या हातातून वॉटर बॉटल हिसकावून घेतली आणि पाणी पिऊन संपवले. नाचता येईन अंगण अशी तुझी अवस्था झाली आहे. तुला जर हे सगळे काम इतके कठीण वाटत होते तर मग तू हा वेडिंग कॉन्ट्रॅक्ट कशासाठी स्वीकारलंस? फक्त पैशांचा व्यवहारापोटीच तू हे सगळे मान्य केलेस ना? आणि आता मात्र इथे बसून जणू काही माझी चूक आहे असे दाखवत नखरे करते आहेस. हे बघ, इतके काही झाले तरी तुझा तो माज अजून उतरलेला नाही आहे ना? ही फालतू आयडिया त्यांच्यासमोर सांगायला तुला कोणी सांगितले होते? तू हे सगळे माझ्याच कर्माचे फळ आहे. जा, उठ इथून आणि आपले काम बघ, रणवीर जरा चिडून म्हणाला. मी ते 1-2 मिनिटे जरी शांतपणे बसली तरी या खडूस माणसाच्या पोटात अगदी दुखून येते. पैशांचा हव्यासा पोटी स्वतः यानेच हे काम स्वीकारले आहे आणि आता मात्र माझ्यावरच सारखा ओरडत असतो, वहिनी मनात म्हणाली. त्याला मनातल्या मनात शिव्या घालत वहिनी तिथून उठली आणि चालू लागले. काम करत असताना वेळ कसा निघून गेला
ते समजलेच नाही. तेवढ्यात वैनीतीच्या नजरेला एक छोटेसे सश्याचे पिल्लू पडले. सकाळी सकाळी ते पिल्लू इतके क्यूट आणि सुंदर दिसत होते की ते पाहून ती एका क्षणासाठी स्वतःला विसरूनच गेली. त्या लहान सश्याला हातात पकडण्याची इच्छा तिच्या मनात झाली. वैनीती अगदी हळूच त्याच्या जवळ गेली, पण ते सश्याचे पिल्लू तिच्या समोरून लगेच पुढे पळाले. ती आता ते पिल्लू सोडण्याच्या मूडमध्ये नव्हते. वैनीती त्या सश्याच्या मागे पळू लागले. ते सश्याचे पिल्लू तिच्या हाताला लागत नव्हते, पण तिनेही हार मानली नाही. त्याला पकडण्याच्या नादात ती आजूबाजूचे सगळे विसरून गेली होती. पळून पळून ती पूर्णपणे दमली होती, पण तरीही तिने पाठलाग सोडला नाही. शेवटी ती जिंकलीच आणि तिने त्या सश्याला हातामध्ये पकडले. ते पिल्लू हातात आल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसू लागला. तू तर खूप हुशार आहेस रे. मी काय तुला खाऊन टाकणार होते का? मग माझ्यापासून असा लांब का पळत होतास? तू खूप क्यूट आहेस रे. माझ्यासोबतच चल आता, मी तुझी छान काळजी घेईन. असे म्हणत वैनीतीने त्या छोट्याशा सश्याला जवळ घेतले आणि ती त्याला लाड करू लागली. तिचे लाड करणे कदाचित त्या सश्यालाही आवडले असावे, कारण ते तिच्या हाताला हळूच चाटू लागले होते. त्या सश्याला घेऊन तिथून निघण्यासाठी वैनीती जशी उभी राहिली तशी एका क्षणात तिच्या छातीत धडकेच भरले. मी नक्की कुठे आहे? वैनीती मनात विचार करू लागले. त्या सश्याचा मागे पळण्याच्या नादात ती जंगलात खूप पुढे निघून आली होती. आता नक्की कोणत्या बाजूला जायचे हेच हिला समजत नव्हते. निधी, तू रस्ता चुकले आहेस, वैनीती स्वतःशीच म्हणाली. हो, ती खरोखरच या जंगलात वाट हरवून बसली होती. आज दिवसभर काम करून रणवीर खूप दमला होता. संध्याकाळ होता होता तिथले सगळे कामगार निघून गेले होते. अविनाश, आपण जे नाईट डिझाईन आणि लाईट्स चेंज केले आहेत ते सगळे ज्ञानेशला मेल करून अपडेट करून टाक, नाहीतर ते पुन्हा उगाच कटकट करतील, रणवीरने आपल्या असिस्टंटला सांगितले. ओके सर. जंगलातसुद्धा इतके सुंदर लग्न करता येऊ शकते हे मला माहीतच नव्हते. निधीची आयडिया सुपर आहे ना? अविनाश म्हणाला. निधी? रणवीरला अचानक तिची आठवण आली. ती कुठे आहे आता? खूप वेळापासून त्याने हिला पाहिले नव्हते. हळूहळू अंधार पडायला लागला होता. हे जंगल रात्रीच्या वेळी अजिबात सेफ नाही, असा विचार करून रणवीरने लगेच तिला फोन लावला, पण तिचा फोन नॉट रिचेबल लागत होता. सर, आपण निघायचे का? टाईम झाला आहे, अविनाशने विचारले. तू निधीला कुठे पाहिले आहेस का? ती कुठे गेली? रणवीरने काळजीने विचारले. नाही सर, मी पण तिला पाहिले नाही. कदाचित ती आधीच निघून गेली असेल. सगळेजण कधीच निघून गेले आहेत. आता इथे कोणीच नाही आहे, अविनाश म्हणाला. हे ऐकून रणवीरच्या मनात एकदम अस्वस्थता वाढली. एकदा जाऊन आजूबाजूला शोधून बघू का? खूप वेळापासून मी तिला पाहिलेले नाही. माझ्याशी भांडण केल्याशिवाय तर तिला चैन पडत नाही. मग ती अशी अचानक कुठे गेली असणार, रणवीर म्हणत म्हणाला. ठीक आहे, तू निघ, मी थोड्या वेळाने येतो, असे म्हणून रणवीरने अविनाशला तिथून पाठवून दिले. त्याचे मन मानायला तयार नव्हते, म्हणून तो वैनीती जिथे काम करत होती त्या जागेजवळ आला. मी तिला शेवटचे इथेच काम करताना पाहिले होते. तिथे पाहतो तर काय, वैनीतीची बॅग तिथेच खाली पडली होती. निधी, रणवीरने जोरात आवाज दिला, पण उत्तराऐवजी फक्त त्याच्याच आवाजाचा प्रतिध्वनी जंगलात घुमला. ती आपली बॅग विसरून घरी निघून गेली असेल का? काहीतरी असो, मला काय त्याचे, मी कशाला तिच्याबद्दल एवढं विचार करू? आधीच खूप अंधार झाला आहे. घरातले सगळेजण माझी वाट पाहत असतील. मी पण आता घरी निघतो, रणवीर स्वतःशीच म्हणाला. नक्की कोणत्या बाजूला जावे आणि काय करावे हे न समजल्यामुळे वैनीती हताश होऊन तिथेच उभी राहिली. हळूहळू सगळीकडे अंधार पसरू लागला होता आणि त्यामुळे तिला भीती वाटून तिचे शरीर तरतरायला लागले होते. तिचे डोळे अश्रूंनी पूर्ण भरून आले. माझे आयुष्य आता इथे संपले
असेच तिला वाटू लागले. सकाळ होईपर्यंत मी इथे जिवंत तरी राहीन का? एखाद्या जंगली प्राणी येऊन माझी डिनर पार्टी करून टाकेल. अरे रे, मी मनात कितीतरी वेगवेगळ्या आशा आणि स्वप्ने ठेवली होती. विक्कीला प्रपोज करायचे होते, लग्न करायचे होते आणि काय काय, पण माझी कथा आत्ता इथे संपली. तिने पकडलेले ते सश्याचे पिल्लू तिच्या हातात शांतपणे बसले होते. हे सगळे तुझ्यामुळे झाले आहे. तुला पकडण्याच्या नादात मी या जंगलात वाट हरवून बसले. तुला जर रस्ता माहीत असेल तर प्लीज मला सोबत घेऊन चल ना. मला आधीच अंधाराची खूप भीती वाटते, असे म्हणत वैनिधीने हळूच त्या सश्याला जमिनीवर खाली सोडले. पण ते खोडकर सश्याचे पिल्लू पुन्हा उडी मारून थेट तिच्या कुशीत येऊन बसले. हे पाहून तिला रडूच कोसळले. ती एका मोठ्या झाडाखाली स्वतःला आकसून घेऊन बसली. त्या भयानक अंधारामुळे तिला अजूनच जास्त भीती वाटत होती आणि त्यातच मध्येच कुठे तरी कुत्री आणि कोल्ह्यांचे ओरडणे ऐकू येत होते. यामुळे तिच्या रडण्याचा आवाज अजूनच वाढला. कशी तरी ही रात्र संपली आणि सकाळ झाली की मग रस्ता शोधता येईल, पण या भयानक अंधारात स्वतःला वाचवायचे कसे? माझा मोबाईल आणि बॅग सगळे काही मी तिथे सोडून आले आहे. वैनिधीने आपले पाय जवळ घेतले आणि डोके गुडघ्यात लपवून ती जोरात रडू लागली. आता काय करू मी? ती घरी पोचली आहे की नाही याचं साध्या सुगावही लागत नाहीये. मलाही सुद्धा लेट होतोय. हिच्याच विचारात मी जर इथेच बसून राहिलो तर एखाद्या जंगली प्राण्याचे जेवण बनून जाईन बास. हिला काहीतरी होऊ दे, माझे काय जाते, असे म्हणत त्याने तिथून निघण्यासाठी त्याने 4 पावले पुढे टाकली, पण त्याचे पाय तिथेच रेंगाळले. ती नक्कीच एखाद्या मोठ्या संकटात सापडली आहे असे त्याच्या मनाला सारखे वाटू लागले. आता नक्की काय करू? शेवटी ती गेली कुठे असेल? या जंगलात ती रस्ता चुकली तर नसेल ना? एका जागी कधी शांत बसेल तर ती कसली पायाला चक्र बांधल्यासारखी नेहमी इकडे तिकडे पळत असते. काहीही असो, एकदा आजूबाजूला शोधून बघूया. त्याने आपल्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि तो तिला शोधण्यासाठी जंगलात पुढे जाऊ लागला. निधी, रणवीरने पुन्हा एकदा जोरात आवाज दिला. समोरून काहीच उत्तर आले नाही. त्याच्या हृदयाची धडधड आता चांगलीच वाढली होती. हिने स्वतःवर काही संकट तर ओढवून घेतले नसेल ना? माझी शांतता खराब करण्यासाठीच जन्माला आली आहे ही मुलगी. हिला काही झाले तर तुझी शांतता का खराब होते रणवीर? रणवीरच्या मनाने त्यालाच विचारले. इतके मोठे शुभ कार्य करायचे आहे मला आणि ही मुलगी जर एखाद्या प्राण्याची शिकार बनली तर अपशकुन होऊन थेट अंत्यविधीचे कार्य करावे लागेल. एकूणच माझ्या सगळ्या कामात आडवे येणारी कटकट आहे ही. निधी, त्याने पुन्हा आवाज दिला. आता तर मलाही भीती वाटायला लागली आहे. इथून निघून जावे असे वाटते, पण माझे मन म्हणायला तयार नाहीये. रणवीर मनात म्हणाला. निधी, कुठे आहेस तू? माझ्यासमोर ये ना प्लीज. रणवीरने पुन्हा एकदा खूप जोरात आवाज दिला. तो तिला शोधत जंगलात अजून थोडं पुढे गेला. तेवढ्यात त्याला कुणाच्या तरी रडण्याचा बारीक आवाज ऐकू आला. हे ऐकून त्याच्या कपाळावर भीतीमुळे घामाचे थेंब जमा झाले. त्याला लहानपणी आईने सांगितलेली भूताची गोष्ट आठवली. अरे देवा, कोणती मोहिनी माझ्या मागे लागली आहे काय कोणास ठाऊक? दिसायला तर मी एखाद्या चॉकलेट हिरो सारखं परफेक्ट आहे. तू ह्या कटकट मुलीमुळे मी इथे येऊन फालतू संकटात अडकलो, रणवीर स्वतःशीच म्हणाला. त्याने शांत राहून त्या रडण्याचा आवाज नक्की कुठून येतोय हे ऐकण्याचा प्रयत्न केला. अरे, हा तर निधीचाच आवाज आहे. निधी, ह्यावेळी रणवीरने खूप जास्त जोरात हाक मारली. त्याचा तो आवाज ऐकून तिचे रडणे एकदम थांबले. रणवीर त्याच्या आवाजाला उत्तर देत पलीकडून वैनिधीचे हाक ऐकू आले. तिचा आवाज ऐकल्यावर कुठे रणवीरच्या जीवात जीव आला. पण ह्या वेड्या मुलीला नक्की झाले काय आहे? या विचाराने तो पुन्हा काळजीत पडला. निधी,
डोंट मूव, तिथेच थांब, मी येतोय तुझ्याकडे, असे जोरात ओरडत रणवीर तिचा आवाज ज्या बाजूने आला होता त्या दिशेने पटापट पळत सुटला. शेवटी ती त्याला सापडलीच. रणवीर असे ओरडत ती पळत आली आणि तिने त्याला खूप घट्ट मिठी मारली. बापरे, ही तर एखाद्या जंगली गोरेला असल्यासारखी मला चिकटली आहे. मी आधी विचार केला होता ते अगदी बरोबर निघाले. ही मुलगी या जंगलात रस्ता हरवून बसली होती. मी जर हिला शोधायला न येता तसाच घरी निघून गेलो असतो तर हिच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते. तर त्याला कोण जबाबदार असणार? ती भीतीमुळे खूप जास्त तरतरत होती आणि तिच्या डोळ्यातील अश्रूंनी रणवीरचा शर्ट पूर्ण ओला झाला होता. अगं सोड मला, मला श्वास घ्यायला त्रास होतोय, रणवीर म्हणाला. पण तिने आपली पकड अजिबात ढिली केली नाही. तुझे तोंड बंद ठेव, असे म्हणून तिने त्याला अजूनच घट्ट मिठी मारली आणि ती अजून जोरात रडू लागली. या मुलीला भीती वाटली आहे की हिचे डोके सरकले आहे, स्वतः घाबरली आहे आणि आता मला पण घाबरवायला बघते, रणवीर म्हणत म्हणाला. निधी, रणवीरने अगदी हळूच तिचे नाव घेतले आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. ती खरोखरच खूप जास्त घाबरली होती. या भयानक अंधारात माझी स्वतःची अवस्था खराब झाली होती, मग ही तर मुलगी आहे, हिला भीती वाटणे नॉर्मलच आहे. निधी, स्टॉप क्राईंग, मी आलो आहे ना आता, काहीही होणार नाही, असे म्हणून रणवीरने तिच्या कपाळावर हळूच किस केले. हे काय, थेट कपाळावर किस करतोयस? मगाशी तर या अंधारात भीतीमुळे तू पण तरतरत होतास, पण आता हिच्या स्पर्शामुळे तुझ्या मनात अचानक भूकंपासारखी वेगळीच दडदड सुरू झाली आहे, रणवीरच्या मनाने विचारले. शटअप, असे काहीच नाहीये. ती लहान मुलासारखी खूप कर्कश आवाजात रडत होती ना, म्हणूनच तिचे रडणे थांबवण्यासाठी मी फक्त तसे केले, रणवीर स्वतःशीच म्हणाला. वैनिधी हळूच रणवीरपासून थोडी दूर झाली आणि तिने आपले डोळे पुसले. रडून रडून तिचे डोळे एकदम लाल झाले होते. पण रडताना सुद्धा ही मुलगी खूप सुंदर दिसत आहे, असे वाटले रणवीरला. हे डोके नसलेलं मुली, तू इथे नक्की काय करत होतीस? रणवीरने जरा कडक आवाजात विचारले. रागातच विचारले. काय तुला कोणी एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलवले होते का इथे? अस्वल कोल्हा की एखाद्या रानडुक्कर तुझ्या समोर आला होता? तुझ्यामध्ये थोडी तरी माणुसकी आहे का? अशा परिस्थितीत सुद्धा तू मला ओरडतोयस? मला किती भीती वाटत होती, तुला काय माहिती? मला जर काही कमी जास्त झाले असते तर, वैनिधीने नाक मुरडत आणि सुस्कारा टाकत विचारले. सध्या तरी कोल्हापूरच्या अंबाबाईला जाऊन देवाचे दर्शन घेऊन आणि नारळ वाढवून एक थँक्स बोलून आलो असतो मी, रणवीर म्हणाला. तुला ह्या वेळेत सुद्धा हेच सुचत आहे का? मला तर तुझी उलटी आल्यासारखे वाटते. तू जर मंदिरात जाऊन आला असतास तर खूप बरे झाले असते, असे म्हणून वैनिधीने आपले तोंड फिरवले. काय विचित्र मुलगी आहे ही. भीतीमुळे मारण्याची वेळ आली होती तरी हिचे टोमणे मारणे काही थांबत नाहीये. बिचारी माणूस हिला वाचवायला आलो, ही माझीच मोठी चूक झाली. यापेक्षा एखाद्या झाडावर चढून तिथून खाली उडी मारून मी का नाही मरून गेलो, रणवीर तोंडातल्या तोंडात पोटपोटला. मग उशीर कशाला करतोयस, वैनिधी म्हणाले. तू पण काही कमी नाही आहेस. रडून रडून तुझे वजन 2 किलो कमी झाले असेल तरी तुझा हा तोरा काही कमी झालेला नाही. पण तू नक्की इथे आलीस कशी, रणवीरने विचारले. तिला अचानक काहीतरी आठवले आणि ती इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले. काय शोधते आहेस तो, रणवीरने विचारले. वैनिधीने त्याच्या हातातली मोबाईलची टॉर्च हिसकावून घेतली आणि ती वरडू लागली. मुन्नू, कुठे गेला तू? प्लीज बाहेर ये ना. तेवढ्यात ते छोटे सशाचे पिल्लू उडी मारून थेट तिच्या हातावर येऊन बसले. आता हेच काम बाकी राहिले होते माझ्या नशिबात. मी ह्या सशाला पकडायला आले होते, पण तेव्हापासून हे पिल्लू मला सोडून कुठेच गेले नाही, म्हणूनच मी ह्याचे नाव मुन्नू ठेवले आहे, वैनिधी म्हणाले. तुला काय कामधंदा नाही आहे का?
सशाला पकडायला थेट वाघाच्या जबड्यात येऊन बसली आहेस. तुझ्या डोक्यात नक्की काय भरले आहे, काय कोणास ठाऊक? ससा पकडण्याऐवजी एखादे अस्वल पकडायचे होते. मग रस्त्यावर अस्वलाचं केळं दाखवत खूप सारे पैसे कमवता आले असते. रणवीरने तिला कडक नजरेने पाहत सुनावले. तो असे पाहताच ती डोळे मोठे करून पाहू लागली. असे काय डोळे मोठे करून बघतेस? जास्त नखरे केलेस तर डोळेच काढून हातात देईन. रणवीरने तिचाच डायलॉग तिच्यावर उलटवला. तू इथे असेच वरडत उभी राहणार आहेस की इथून बाहेर पडण्याचा रस्ता शोधणार आहेस? वहिनीने विचारले. रणवीरने हातातील टॉर्च फिरवून आजूबाजूला एकदा नीट पाहिले. अरे देवा, मी नक्की कोणत्या बाजूने आत आलो होतो? मला तर काहीच समजत नाहीये. रणवीर स्वतःशीच म्हणाला. काय विचार करत उभी आहात? चला ना निघूया आता, वहिनीने त्याला घाई करत विचारले. मॅटर असा आहे की थोडे कन्फ्युजन झाले आहे. मी नक्की कोणत्या रस्त्याने इथे आलो तेच मला समजत नाहीये. रणवीर आपले डोके काजवत म्हणाला. बाप रे, काय हुशार माणूस आहात तुम्ही. मी तर रस्ता चुकले होते ते समजू शकते, कारण मला काही माहीत नव्हते. पण तुम्हाला तर रस्ता माहीत असायला हवं होतं ना? तुमचे हे डोके नक्की कुठे गहाण ठेवले आहे तुम्ही? वहिनीने त्याचेच नक्कल करत त्याला टोमणा मारला. हे ऐकून रणवीरला खूप जास्त राग आला. हिला वाचवायला इथे आलो आणि आता मी स्वतः संकटात अडकलो आहे. पण ह्या वेड्या मुलीला काही अक्कल आहे की नाही, मलाच उलट विचारते. रणवीर मनात म्हणाला. हो मॅडम, माझ्या डोक्यात काय फालतू कचरा भरला आहे? हा काय हायवे आहे का? डावीकडे गेले की पूल सापडेल आणि उजवीकडे गेले की नदी लागेल, असे प्रत्येक पावलावर बोर्ड लावले आहेत का इथे? तुम्ही स्वतःला खूप हुशार समजता ना? मग तुमचा रस्ता तुम्ही शोधून निघून जा. तुमच्यासोबत तुमचा तो लाडका मुन्ना आहेच. माझ्या मागे आलात तर सरळ धक्का देऊन टाकेन, असे म्हणून रणवीर तिथून जाण्यासाठी वळला. तेवढ्यात तिने म्हणजेच वहिनीने मागून येऊन त्याला खूप घट्ट मिठी मारली. रणवीरच्या ओठांवर एक लहान असे विजयी हसू उमटले. मला आधीच माहीत होते की ही पाल जशी भिंतीला चिकटते तसेच ही माझ्या अंगाला येऊन चिकटणार. रणवीर स्वतःशीच म्हणाला. प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस. मला आधीच खूप भीती वाटते. आय एम सॉरी. आपण दोघे मिळून इथून बाहेर पडूया, वहिनीने गायवाया करत सांगितले. ही भीती अशीच कायम राहिली तर तुझ्यासाठी खूप चांगले होईल. इथून पुढे माझ्यासमोर जर जास्त तोंड उघडलेस तर तुला ह्याच जंगलात एका झाडाला घट्ट बांधून ठेवीन आणि एकटाच निघून जाईन. रणवीरने तिला कडक शब्दात वॉर्निंग दिली. ह्या खडूस माणसाला मनातल्या मनास माणूस किती शिव्या देऊ असे हिला वाटत असावे. रणवीर मनात विचार करत होता. ठीक आहे वहिनी, अगदी शांतपणे म्हणाले. रणवीरने हातात टॉर्च धरली आणि तो पुढे चालू लागला. वहिनीची अवस्था तर अशी झाली होती की तिला डावीकडे बघायलाही भीती वाटत होती आणि उजवीकडे बघायलाही. पुढे एक पाऊल टाकायची तर तिची हिंमतच होत नव्हती. मागे एकटी राहिली तर ती नक्कीच मरेल या भीतीने तिने रणवीरचा हात खूप घट्ट पकडला होता आणि ती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत होती. ते दोघे खूप वेळ जंगलात पुढे पुढे चालत राहिले, पण त्यांना बाहेर पडण्याचा रस्ता काही सापडत नव्हता. त्यातच आता रणवीरचं मोबाईलची बॅटरी सुद्धा पूर्णपणे संपत आली होती. ते दोघे नक्कीच चुकीच्या रस्त्याने पुढे जात आहेत असे रणवीरला वाटू लागले. या अंधारात रस्ता सापडणे कठीण होते. आपण ही एक रात्र इथेच काढूया आणि सकाळी उजेडल्यावर निघूया, रणवीर म्हणाला. वहिनीला काय करावे हे सुचत नव्हते. ती आपले मिसमिसते डोळे उघडून फक्त त्याच्याकडेच पाहत राहिले. बिचारी खूप जास्त घाबरली होती. असे कसे? नाही, या जंगलात आणि एवढ्या अंधारात आपण इथे कसे राहणार? नाही, मला खूप जास्त भीती वाटते, असे म्हणत वहिनीने पुन्हा रडायला सुरुवात केली. तुझे तोंड बंद ठेव. तुझे हे रडणे ऐकून एखाद्या जंगली प्राणी धावतच इथे येईल. बघ आपल्याकडे
याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. चल इथे येऊन बस, असे म्हणत रणवीर एका मोठ्या झाडाखाली बसला. वहिनीतीने लगेच उडी मारली आणि ती त्याच्या अंगाला चिकटून बसली. इतके काही झाले तरी तिने त्या सशाच्या पिल्ल्याला सोडले नव्हते. बिचारा सश्याला एवढ्या घट्ट पकडून ठेवले होते की ती त्याला गदमरून मारणार की काय असे रणवीरला वाटले. आपल्या फोनची बॅटरी संपत आल्यामुळे रणवीरने टॉर्च ऑफ केली होती. तेवढ्यात वहिनी जोरात ओरडली, प्लीज ऑन कर, मला खूप भीती वाटते, असे म्हणत वहिनीने रणवीरला घट्टमिट्टी मारली. बापरे, तुझे तोंड बंद ठेव आता, तुझी ही सोबत आता सहन होत नाहीये. बघ वर चंद्राचा प्रकाश किती सुंदर पडला आहे. मला उद्या फोनमध्ये चार्जिंग लागणार आहे, त्यामुळे आता काही होणार नाही. मी तुझ्यासोबतच आहे ना, मग आता गपचूप झोप, रणवीर म्हणाला. त्यानंतर त्याच्या शेजारी बसलेली वहिनी ती थेट पुढे आली आणि तिने आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले. एखाद्या लहान मुलासारखी तिने त्याच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि आपले डोळे घट्ट बंद केले. हे पाहून रणवीरला आपलेच डोके कुठेतरी आपटून घ्यावेसे वाटू लागले. हे बघ रणवीर, प्लीज आता काहीच बोलू नकोस. मला माहीत आहे की तुला माझ्या खूप त्रास होतोय, पण मला खरंच खूप खूप भीती वाटते. ही एक रात्र कशी तरी सहन कर, वहिनी ती थरथरत्या आवाजात म्हणाले. तिची ती अवस्था पाहून रणवीरला तिची खूप दया आली आणि त्याने कसे तरी स्वतःला शांत ठेवले. ही मुलगी आज भीतीमुळे मला मारूनच टाकेल असे रणवीरला वाटू लागले. प्लीज तुझ्या मोबाईलमध्ये एखाद्या चांगले सॉन्ग लाव ना, वहिनी म्हणाले. तिला वाटणारी भीती विसरण्यासाठी तिने ही ट्रिक शोधली होती. ते ऐकून रणवीरला तिची थोडी मस्करी करावीशी वाटली आणि त्याने मोबाईलमध्ये एक गाणे प्ले केले. ओम बग बोगे भगिनी बगोदरी भगिनी ओम क्राम क्रीम प्रूम. मोबाईलमधून अचानक हे भयानक तांत्रिक मंत्र आणि भूताचे हास्य जंगलात गुंजू लागले. तेवढ्यात ती अचानक पुन्हा एकदा भीतीमुळे जोरात ओरडली. तसं रणवीरने लगेच तो म्युझिक ट्रॅक बंद केला. तू एक नंबरचा खडूस माणूस आहेस. तू मुद्दामून मला घाबरवण्यासाठी हे असे करतोयस ना, असे म्हणत वहिनीने रणवीरच्या छातीवर हलकासा बुक्का मारला आणि ती पुन्हा त्याच्या गळ्याला घट्ट बिलगली. रणवीर मात्र तिच्या या बोलण्यावर हळूच हसू लागला. ही मुलगी नेहमी मला जितका त्रास देते त्या मनाने हा त्रास काहीच नव्हता. काही वेळातच तिथे पूर्ण शांतता पसरली. प्रचंड उकाड्यामुळे वहिनी तिला खूप घाम येत होता, तरीही तिने रणवीरला दिलेली मिठी अजिबात ढिली केली नव्हती. त्याला इतके घट्ट पकडून ठेवलेले होते की जणू काही थोडी जरी पकड ढिली झाली तर एखादे भूत येऊन हिला ओढून घेऊन जाईल. मगाशी जेव्हा मी तुला घट्ट मिठी मारून रडत होते तेव्हा तू काय केलेस ते मला चांगले समजले आहे. मला सगळे कळते. इथून पुढे जर असे काही केलेस तर ते अजिबात चालणार नाही, वहिनी ती त्याला टोमणा मारत म्हणाले. मी काय केले नक्की, रणवीरने आश्चर्याने विचारले. तू कपाळावर किस केलेस ना, तुझे तोंड बंद ठेव आणि गुपचूप झोप. मी जणू काही हिला मोठा फ्रेंच किस केला आहे अशा ताटात बोलते ही, रणवीरने तिला जरा धाटावले. त्यावर वहिनीने पुढे काही उत्तर दिले नाही. रणवीरने अगदी हळूच तिच्या चेहऱ्यावर पुंकर मारले. त्याला घट्ट मिठी मारूनच वहिनी गाढ झोपेत निघून गेली होती.